खरं तर गेल्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, श्री गुरूंच्या त्या स्नुषा आहेत, सुनबाई आहेत आणि गुरुजींबरोबर राहून आयुर्वेद आत्मसात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गर्भसंस्कारांचं पुस्तक आज, ज्याचा उल्लेख मी मगाशीही केला, जे आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय, घराघरात पोहोचलंय, ते पुस्तक लिहिण्यामध्ये मालविका मॅडमचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता। हे कदाचित अनेकांना माहीत असेल नसेल, मला माहीत नाही। तेव्हापासून आजपर्यंत आवड असणं वेगळं आणि एखादी गोष्ट मनापासून जोपासणं वेगळं, जे त्यांनी केलंय। आणि आज गुरुजींचा वारसा त्या समर्थपणे आपल्या सगळ्यांसोबत चालवतायत। आपण त्यांचं मनापासून टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे छान असं सत्र या ठिकाणी सुरू करावं। ओम स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांना नमन करून मी आजच्या सेशनची सुरुवात करते। खरं तर आजचा विषय आपण घेतला आहे गर्भसंस्कार आणि सेफ म्हणजे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स। बाबांनी खरं तर आपण विचार केला, जसं मगाच्या सेशनमध्ये कोणी असेल तर त्यांना कळलं असेल की बाबा एक बहुआयामी प्रतिभा होते। म्हणजे आपण सामान्य मनुष्य ज्याला म्हणतो तसे ते नव्हतेच। त्यांनी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केली की काय त्याच्यातनं घ्यावं आणि काय सोडावं हे आपल्याला विचारसुद्धा करण्याएवढी पातळी नाही, अशी परिस्थिती आहे खरं आजची। त्याच्यातही त्यांचं लोकांपर्यंत जे आपण पोचणं म्हणूया की अगदी घरोघरी देशाविदेशात सगळीकडे जाऊन पोचले, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पंचकर्म आणि दुसरं म्हणजे गर्भसंस्कार। म्हणून खूप विचार करून शेवटी ठरवलं की या दोन्हीवरतीच सत्र आजच्या महत्त्वाच्या दिवशी घ्यायचं। खरं तर 40 वर्ष म्हणजे केवढा मोठा काळ झाला, तेवढे वर्ष आत्मसंतुलन विलेजला झाली आहेत। त्याच्या आधी साधारण 2 दशकं बाबा काम करतच होते, आयुर्वेदाकरता, भारतीय संस्कृतीकरता। आपल्याकडे जे काही वेदवाङ्मयातनं आलेलं सगळं ज्ञान आहे ते सगळं लोकांपर्यंत पोचावं असा त्यांचा आतोनात प्रयत्न होता। मी जेव्हा लग्न होऊन आले 25 वर्षापूर्वी, तोपर्यंत गर्भसंस्कार फक्त कारल्यामध्ये आलेल्या लोकांपर्यंत सीमित होता की कारल्यापर्यंत आले आणि लोकांनी जसं बाकीच्या ट्रीटमेंट्स घेतल्या कारल्याला येऊन, तशा प्रकारे तो गर्भसंस्कार तिथे केला जायचा। मी अशा घरातनं होते की जिथे ओबेसिटीचा खूप मोठा इतिहास, म्हणजे जेव्हा आज आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर शब्द खूप प्रचंड वापरतो, त्याच्यातनं वजन वाढतंय वगैरे विचार करतो, अशा वेळेला जेव्हा माझं लग्न झालं आणि बाळ हवं असा मी विचार केला, तेव्हा बाबांनी हे गर्भसंस्कार म्हणजे जसं गुरुपासून शिष्याकडे येतं तर तो लाभ मला मिळाला आणि ते गर्भसंस्कार मी डायरेक्टली त्यांच्याकडून शिकले। त्यांनी मला एक प्रश्न विचारला, ते म्हणे काय झाले तू आजकाल नवीन गोष्टी काही आल्या की कपाटात ठेवून देती, काही नवीन घालायला काढत नाही आहेस। मी म्हटलं अहो बाबा, बाळ झालं ना की मी खूप जाड होणार आहे, त्यामुळे तेव्हा जो माझा आकार असेल त्याच्याच हिशोबाने मी कपडे शिवणार। तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणे मालविका, आयुर्वेदात सांगितलेलं आहे, प्लीज पंखा राहू द्या नाही तर मी इथे मेल्टडाऊन होईल माझं। मग खरोखर तुम्ही लोक सगळे एवढ्या गरमीत बसलेला आहात हे याच्याकरता मी खूप थँक्यू म्हणते। तर बाबांनी मला सांगितलं की आपण जर का हे आयुर्वेदिक शास्त्रात सांगितलेलं गर्भसंस्कार ही जी पद्धती आहे ही तू व्यवस्थितपणे पालन केलं तर गर्भसंस्कारामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्री बाळ गर्भात राहण्यापूर्वी ज्या परिस्थितीमध्ये होती त्या परिस्थितीत पूर्ण आणण्यामध्ये एक सक्षम असलेलं हे गर्भसंस्कार आहे। त्यामुळे तू जर का ह्याचं पालन केलं तर तुला चिंता करण्याची गरज नाही, तू जशी पहिले होती तू तशी राहायला तुला मदत होईल। पण अहो
यंग डोकं, म्हणजे आपली मानसिकता खूप वेगळी असते. असं वाटतं हे असं कसं काय होईल. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या छान गोल गरगरीत झाल्या बाळ झाल्यानंतर, तर माझी कुठे आता परिस्थिती तशी राहणार आहे. माझ्या सगळ्या ताई मावशी म्हणजे आजी विज्जीपासून सगळ्यांना मी पाहिलेलं होतं, म्हणून काय ती गोष्ट मला खरी वाटली नाही. म्हणून तरी बाबांवरती नितांत श्रद्धा, आयुर्वेदावरती तर पहिलेपासूनच श्रद्धा होतीच, त्यामुळे ते सुरुवात केली. एकूण एक गोष्टीचं तंतोतंत पालन केलं आणि आश्चर्य म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर कुठेही वजन वाढलं नाही, काही त्रास झाला नाही, कंबरदुखी नाही, केस गळणं नाही. नाहीतर आम्हाला असं शिकवलं जातं की स्त्रीला बाळ जन्माला आलं की तिचं वय 2 वर्षांनी कमीत कमी वाढतं. म्हणजे एक 25 वर्षाची तुम्ही लग्न झालेली स्त्री किंवा लग्न न झालेली स्त्री बघा आणि 25 वर्षाची मूल झालेली स्त्री बघा, तिच्यामध्ये तुम्हाला आईचा पोक्तपणा जाणवेल. वागणुकीत पोक्तपणा हवा, पण दिसण्यात कोणाला नको असतो. कोणाला आनंद वाटतो ना जेव्हा आपण जातो समोर आणि कोणीतरी म्हणलं की अरे वा तुला मूल झाले असं वाटत नाही, किंवा तुला एवढी मोठी मुलं आहेत तशी जाणीव होत नाही, हे जेव्हा आपल्याला कोणी सांगतं तर ती आनंदाचीच गोष्ट वाटते ना. आणि म्हणून हे सगळं पालन केल्यानंतर जेव्हा मला जाणीव झाली की अरे हे तर काम करतंय, म्हणून मग मी बाबांना रिक्वेस्ट केली की बाबा ही गोष्ट फक्त आत्मसंतुलनमध्ये आलेल्या लोकांपर्यंत राहायला नको, ही आपल्याला बाहेर न्यायला पाहिजे. शेवटी गुरु आहेत, त्यांनी असं नाही म्हटलं की मला सगळं येतं पुस्तक लिहून टाकतो मी, चल म्हणतीच तू. तर ते म्हणले नाही, तुझी इच्छा आहे ना बाहेर जायला पाहिजे, मग स्वतः लिहायला घे, आपल्याकडे असलेल्या संतुलन विलेजमधल्या लोकांची मदत घे, जे जे तुला जाणीवपूर्वक तू आत्तापर्यंत पालन केलेलं आहे ते सगळं लिहून माझ्याकडे आणायचं आणि त्याच्यामध्ये मी सुधारणा करून आणि मग ते तुम्हाला मी पुढे देणार आणि असं करून हे पुस्तक तयार होणार. मी लिहायला सुरुवात करीन आणि इथपर्यंत मी त्याला कंप्लीट करणार, अथपासून इथपर्यंत असं मी करणार नाही. तर या सगळ्याचा फायदा कसा झाला की या फर्स्ट हँड एक्सपिरियन्स जो माझा होता आणि बाबांचे सगळे तोपर्यंतचे सगळ्या एक्सपिरियन्स हा एकत्रित फलस्वरूप आपण म्हणूया की गर्भसंस्कार जन्माला आलं. आणि म्हणून त्याला नाव दिलं आयुर्वेदीय गर्भसंस्कार, कारण की आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे सगळे गर्भसंस्कार होते ते त्याच्यामध्ये आपण आणले. तरी मला एक प्रश्न पडायचा की नंतर की बाबा इतक्या गोष्टी बाबांनी जागतिक स्तरावरती नेल्या, गर्भसंस्कार न्यायला का थांबले? त्याचं उत्तर मला आज मिळालं. आज जेव्हा महाराजजी सांगत होते की जेव्हा रामराज्य येणार असतं, जेव्हा देव येणार असतो तेव्हा त्याच्या आधी तो तयारी सुरू करतो, तर तो जो खारीचा वाटा आहे की चांगले नागरिक तयार करून आपल्याला सगळ्या जगामध्ये द्यायला पाहिजेत हे रामराज्य तयार करायला, त्याच्याकरता म्हणून ह्याची सुरुवात आजपासून 20-22 वर्षापूर्वी झाली. कारण ती गर्भसंस्कारित पिढी आज सगळीकडे कामाला लागायला तयार आहे, सज्ज आहे. आणि तशी पिढी आता पुढे तयार करण्याची जबाबदारी मी आणि श्री सुनीलजी आम्ही घेतलेली आहे. आणि ही गोष्ट पुढे नेण्याकरता आम्हाला तुमच्या सगळ्यांचा साथ हवा आहे. देणारा ज्ञान तर देऊन जातो, ती पेलण्याची ताकदसुद्धा आपल्याला लागते ना हो. त्यामुळे ही गोष्ट जी आहे गर्भसंस्काराची किंवा संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्सची, ही पुढे नेणं आपल्याला पिढी जात अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जेव्हा 40वा वर्ष कुठे सेलिब्रेट करावा असा मी विचार केला, तर आमच्या डोक्यात आलं की चला आत्मसंतुलनला सगळ्यांना बोलवूया ना, की सगळे बघतील सुद्धा की आत्मसंतुलन कसं आहे काय आहे. पण मग विचार केला की नाही, बाबांची कर्मभूमी आहे ती पुणे आहे आणि ज्या गोष्टीचं ज्ञानातला जो गाभा आहे ते जेवढं पुणेकर समजू शकतात तेवढं दुसरं कोणी नाही समजू शकत. म्हणून आम्ही संतुलनला घेऊन पुण्याला आज आलो आहोत. त्यामुळे आजची जी एक्झिबिशन आहे त्याला सगळ्याला तुम्ही लोकांनी व्हिजिट द्यावी असं माझं तुम्हाला आग्रह असेल मनापासून. कारण की आपण वेगवेगळ्या कुटी तयार केलेल्या आहेत. संतुलनमध्ये बाबांनी तयार केलेली एकूण एक वेगवेगळी जी गोष्ट आहे ज्याच्यातनं आपण वेगळेपणा आत्मसंतुलनचा काय आहे ते जाणीव करून देऊ शकतो, त्याचे सगळ्याचे छोटे छोटे एक्झाम्पल्स आज आपण इथे दिलेले आहेत. तर ते सगळे तुम्ही नक्की बघावे आणि अनुभव घ्यावा त्याचा, अशी माझी इच्छा आहे. आपण जेव्हा संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स म्हणतो तर फर्टिलिटी म्हणजे काय?
फर्टिलिटी म्हणजे नवीन काहीतरी तयार करण्याची क्षमता, राईट. आता नवीन विचार येणं, नवीन काहीतरी गोष्टी घडणं, ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की त्याच्यातनं काय आहे, बाळसुद्धा काय आहे, एक ऑटोमॅटिकली घडणारी गोष्ट आहे. हो, बरीचशी लोक म्हणतात की काय त्याच्यामध्ये लग्न झाले की दिवस राहतात. अहो, त्याच्यामध्ये कसलं गर्भसंस्कार आणि कसलं काय, आम्ही बाई हे काही नाही केलं. पण तुमची गोष्ट वेगळी होती. अहो, तुमच्या वेळेस आजूबाजूला सगळ्या गोष्टी होत्या त्या फार वेगळ्या होत्या. जे वातावरण होतं, पर्यावरण होतं, जो अवेअरनेस होता आजूबाजूबरे घडणाऱ्या गोष्टींबद्दल, तो सगळा फार वेगळा होता. आणि ती परिस्थिती आज राहिलेली नाही आणि त्यामुळे सगळीकडे आजार वाढत चाललेले आहे. आणि ते होणारं चिमुकलं बाळ जेव्हा रडण्याच्या आधीच कुठलं तरी आजार घेऊन जन्माला येतं ना, तेव्हा फार वाईट वाटतं. हो, त्यामुळे गर्भसंस्कार हे फक्त लग्न झालेल्या जोडप्यांनी समजून घेण्याची गोष्ट आहे का, तर तसं नव्हे. घरातले आजी आजोबा, आई वडील, घरात न लग्न झालेली नणंद असेल, दीर असेल, बहीण असेल, भाऊ असेल, सगळ्यांनी समजून घेण्याची गोष्ट आहे. कारण की या गर्भसंस्कारातनंच पुढची भावी पिढी तय होते. आज आपण जेव्हा विचार करतो आहोत की तुमच्या कुठल्याही चांगल्या गोष्टी आहेत त्या बाळापर्यंत जाव्या अशी इच्छा असते की नाही. हो, माझ्या डोळ्याचा रंग चांगला असला तर मला वाटतो की नाही की तो बाळापर्यंत जावा. माझे केस चांगले असले तर माझी इच्छा होते की नाही की ते बाळापर्यंत जावं. तर ही सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या बाळापर्यंत आपण कशा पोचवाव्या ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता जेव्हा पोटामध्ये समागम झाल्यानंतर स्पर्म आणि ओवम एकत्र येतात तेव्हा आपल्या हातात काही नसतं. ते सगळं आपल्या दृष्टी पलीकडे होत असतं. आणि गर्भाचा अर्थ काय, गर्भ म्हणजे न माहीत असलेलं, राईट. तर असे संस्कार की जे बाळापर्यंत मला पोचवायचे आहेत की जे मला दिसणार नाही आहेत, त्याच्याकरता आपल्याला गर्भसंस्काराचा फायदा होतो. आता ते स्पर्म आणि ओवम जेव्हा तिथे एकामेकाला जुळतात तेव्हा तो दिवस कुठला, वेळ कुठली, हे काहीही लोकांना माहिती नसतं. तर तुम्ही तुमच्या घराची सुद्धा वास्तुशांत करताना वेळ बघता, तुम्ही तुमचं लग्न करताना वेळ बघता. तुम्हाला एकदाही वाटत नाही की अहो जो जीव तुम्ही जन्माला घालणार आहात त्या जीवानी खरोखरी जन्म तुमच्या पोटाच्या आत कधी घेतला ह्याची आपल्याला वेळ माहिती असली पाहिजे. त्यामुळे आयुर्वेदाने सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं की सगळ्यात आधी बाळ हवंय हे ठरवा, तयारी करा आणि तयारी झाल्यानंतर त्या बाळाला जन्म घालायचा आहे. ठरवून कुठला दिवस, काय दिवस, एवढंच नव्हे तर आपल्याला आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरुजनांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन बाळ करण्याकरता प्रयत्न करायचा आहे. आजची आपली संस्कृती कशी झालेली आहे, सगळं लपलेलं आहे. कोणी कोणासमोर एक गोष्ट बोलायला तयार नसतं. अशी का आपली संस्कृती होती. जी प्राचीन संस्कृती आपण म्हणतो आहोत तिथे सगळ्या गोष्टींचं नॉलेजचं देवाणघेवाण आपसात होतं. तर जेव्हा तुम्ही आईवडिलांना, तुमच्या गुरुजनांना नमस्कार करून त्या बाळाला जन्माला घालणार आहात तर तुम्हाला त्यांना माहिती नाही की बाळ जन्माला कसं येणार आहे. पण नाही, सगळ्या गोष्टी आपण लपवून ठेवणार. जी गोष्ट ऑटोमॅटिकली लपलेलीच आहे गर्भामध्ये, त्या गोष्टीला कसं तयार करायचं आहे ती पण गोष्ट आपण लपवून ठेवायला लागलो आणि ह्यातनं आपल्या चुका तयार व्हायला लागल्या. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपसात आधी पहिले संवाद स्थापित करायला पाहिजे. आपण आपल्या लोकांपासूनच गोष्टी लपवतो. आता माझ्याकडे येणारे बरीचशी जोडपी असतात, त्यांचे आईवडील पहिले जबरदस्ती माझ्याकडे घेऊन येतात की अहो यांना तुम्ही बाळ होऊ द्या कसंही करून. ते मला येऊन सांगतात अहो आम्हाला बाळ नको आहे, म्हणून आम्ही एकामेकाला स्पर्शसुद्धा करत नाही. आता ही गोष्ट आईवडिलांना सांगण्याची त्यांची ताकद नाही, कारण की आईवडील त्यांची काय परिस्थिती आहे मनाची आत्ता, किंवा आर्थिक परिस्थिती त्यांना सुधरवायची असली, त्यांना सामाजिकरित्या आत्ता बाळ नको असलं तर त्यांच्यावरती आपण ते प्रेशर का तेव्हापासून घालतोय. किंवा कोणाला बाळ होत नसेल तर घरचेच नव्हे तर बाहेरचे सुद्धा उगीच जाऊन विचारतात काय गुड न्यूज आहे का. हा जो काही प्रकार आपल्याकडे आहे त्याच्यातनं हे गुपित सगळीकडे वाढत चाललेलं आहे आणि लोक प्रत्येक गोष्ट लपवायला लागलेली आहेत. त्यामुळे या गोष्टीचा समाजामध्ये आधी सगळ्यात पहिले विचार ठेवायला पाहिजे की समोरच्याचे विचार आपण ऐकून घ्यायला तयारी ठेवली पाहिजे. ते नवरा बायको त्यांनी स्वतः ठरवून लग्न केलं आहे ना, तुमच्याकडून होकार घेऊन ठरवून प्रेमाने कसंही लग्न झालं असेल, त्यांना बाळ कधी हवं आहे कसं हवं आहे त्याचा पण निर्णय त्यांना घेऊ द्या. स्वतः उगाच त्यांच्यावरती प्रेशर टाकू नका. तुम्ही काकू असाल, मामी असाल, आत्या असाल, मैत्रीण असाल,
कधी तुमचा विचार आहे हे त्यांना विचारू नका. ते जाणती लोक आहेत, ते काय 13व्या-14व्या वर्षी लग्न केलेली लोक नाही. त्यामुळे गर्भसंस्काराची पहिली पायरी आहे ते म्हणजे स्वतः जे लग्न झालेले जोडपं आहे त्यांनी मनापासून ठरवायचं की आता आम्हाला हे बाळ हवं आहे. आत्ताची विडंबना काय झालेली आहे की भारतात तरी कमीत कमी अजून लग्न संस्था जीवित आहे. त्यामुळे आपण हे गर्भसंस्कार वगैरे विचार करू शकतोय. बाहेरच्या देशात तर तुम्ही गेलात तर स्त्रियांना पाळी नको आहे, दोघांना मुलं नको आहेत. त्यामुळे फक्त आपसात राहून राजा राणीसारखा संसार त्यांना करायचा आहे आणि त्याला लग्न नावाच्या संस्थेचा ठप्पा पण नको आहे. त्यामुळे गर्भसंस्कारची आपल्याला खरी गरज जी आहे ती आपल्याला भारत तसं पण आपण म्हणतोच आहे की विश्वगुरू आहे, तर हे गर्भसंस्काराची सुद्धा जी देणगी आहे ती आपल्यालाच पूर्ण विश्वापर्यंत न्यावी लागणार आहे. तर आत्ता परिस्थिती कशी आहे की आत्ता लग्न तरी करतात आहे, पण 6 जोडप्यांची जर का लग्न झाली तर एका जोडप्याला मूल हवं असून पण मूल होत नाही आहे. ही फार मोठी परिस्थिती विकट आहे आपल्यासमोर. आज आपल्याला भारतामध्ये खूप जनसंख्या दिसती आहे. 30-40 वर्षानंतर ही परिस्थिती नसणार. आज युवांचा देश आहे म्हणून आपण स्वतःला भारत गुरु वगैरे म्हणू शकतोय. 30-40 वर्षांनी जेव्हा युवा परिस्थिती इथे राहणार नाही तेव्हा आपलंही डिक्लाईन सुरू होईल. तर तसं नको आहे. आपला रेनेसान्स पिरियड, आपली उचल आत्ता सुरू झालेली आहे, तर ही गोष्ट आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. त्यामुळे चांगलं सुदृढ बालकाला जन्म घालायची जबाबदारी आपली आहे. आता काय झालं की बाळ हवंय पण होत नाही आहे, म्हणून सुरुवात काय झाली तर नैसर्गिकरित्या काही प्रयत्न नाही करायचे. तुम्ही डॉक्टरकडे गेला की पहिली गोष्ट काय सांगतात, ओव्हममध्ये ताकद कमी आहे, तुमच्या ओव्हरीजमध्ये हे जे आहेत ज्याला बीज म्हणतो आपण तेच खूप कमी आहेत, तुमचे ओव्हेरियन इन्सफिशियंट आहे काम करण्यामध्ये, तुमचं AMH कमी झालेलं आहे वगैरे. आणि हे सगळं सांगून लगेच तुम्हाला IVF IUIचा सल्ला दिला जातो. आता आयुर्वेदामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही बाळाकरता प्रयत्न करताय ते ठरवून तर कराच, पण अशा दिवशी प्रयत्न करा की जो दिवस पण चांगला आहे आणि ज्या दिवशी तुमच्या दोघांच्या उभयंतांच्या मनात सुद्धा एकामेकाविषयी चांगली भावना आहे. भांडण झालं असेल सकाळच्या दिवशी, नुसतं नवरा बायकोचंच नव्हे तर इवन त्याच्या आई वडिलांच्याबद्दल, बहिणीबद्दल, कोणाहीबद्दल राग आलेला असला, मनामध्ये कुरकुर असली, चिडचिड असली, तर त्या दिवशी बाळाकरता प्रयत्न करू नका. हो, एवढ्या डीपपर्यंत सांगणारं कोणीतरी सायन्स तुम्ही आजपर्यंत पाहिलं आहे का? तुमच्या मनामध्ये असलेली भावना त्या बाळापर्यंत पोचणार. नंतर आपण जेव्हा जन्माला बाळ येतं आपण म्हणतो की अरे माहीत नाही बाबा, वडिलांशी खूप वाईट वागत राहतो, आजीकडे तर बघत नाही आहो, आणि त्या मामीकडे 1 सेकंद जायला तयार होत नाही. त्या जन्माच्या वेळेला, जन्म म्हणजे हॉस्पिटलमध्ये झालेला जन्म नव्हे, तर ही जी चेतना येते ही जेव्हा स्पर्म आणि ओवम एकत्र येतात तेव्हा ही भावना तयार होते. त्या बाळाचं जे एकूण चेतनामयी स्वरूप आपण ज्याला शरीर म्हणतो ते तयार होत असतं, ते गर्भधान झाल्या असतं. आणि त्यामुळे त्यावेळेसची भावना, त्यावेळेसचं वातावरण, त्यावेळेसचं सगळं आजूबाजूला भोवतालीचं परिसर हे खूप महत्त्वाचं आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये चुका झाल्या, तो खरा पहिला गर्भसंस्कार, त्याच्यामध्ये चुका झाल्या की गडबड सुरू होते. तर आपण चादर कुठल्या रंगाची घालावी इथपर्यंत आयुर्वेदाने त्याच्यामध्ये आपल्याला सल्ला दिलेला आहे की साधं इथे का हो आपण पांढरं सगळं लावून ठेवलं आहे, मस्त असं लाल भडक का नाही लावलं? लग्नात गेलो की लाल पिवळं लावतो की नाही? आज इथे का सगळं आपण पांढरं केलं? कारण की इथे असणारे जे विचार आहेत ते आपल्याला सात्विक विचारांना आज प्रेरणा द्यायची होती, तामसिक नव्हे, राजसिक नव्हे, म्हणून याला आपण पांढरा रंग दिला. तसं आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेलं की पांढरा रंग म्हणजे हलक्या रंगाची चादर त्या दिवशी असू द्या, म्हणजे होणारं बाळ जे आहे ते सात्विक प्रवृत्तीचं होईल. राईट. आपण जेव्हा भ्रष्टाचार आज वाईट म्हणतो आहोत तर तो भ्रष्टाचारी थॉट त्या बाळाच्या मनात किंवा आईवडिलांच्या मनात त्यांच्या का आला याचाही विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ह्याचा सगळा पाया गर्भ राहत असताना असतो आणि त्यामुळे त्या स्पर्म आणि ओवमचा विचार आपल्याला खूप करावा लागतो. त्यामुळे बीजशुद्धी हा खूप महत्त्वाचा विषय. आता हा पंखा समोर घेता येऊ शकेल का माझ्या? शक्यता आहे? जे आयोजक आहेत त्यांना पॉसिबिलिटी, हा पुढे घेतलात तर आता हे स्पर्म आणि ओवम
आपण निसर्गाचा थोडा विचार करूया की निसर्गाने स्त्रीला एकच ओवम दिलं. महिन्याभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे पाळी येते म्हणजे दिवस राहिलेलं नाही. पुरुषांना काय दिलं निसर्गाने? पुरुषांना एकच चान्स दिला आहे का हो? नाही. स्त्रीला काय दिलं? स्त्रीला दिलं एक ओवम जे स्वतः हलू पण शकत नाही. तिला ओव्हरीमधनं तो ओवम बाहेर निघायला सुद्धा फेलोपियन ट्यूबची मदत होते. ती जाऊन तिथे त्याला कॅच करते आणि ट्यूबच्या आत घेते. ट्यूबच्या आतमध्ये हे जसे तुम्हाला मागे झाडं दिसतात आहे का, त्याच्यातनं कसे बाहेर बारीक बारीक पानं निघालेली आहेत, तशा प्रकारच्या मसल्स असतात त्या ट्यूबमध्ये आणि त्याच्यातनं तो ओवम हळूहळू हळूहळू पुढे ढकलला जातो. आणि ओवम काय बरं, सगळ्यात मोठा सेल आहे आपल्या शरीरामधला. म्हणजे याच्यातनं आपल्याला काय सांगतंय शास्त्र किंवा निसर्ग, की जी भौतिक गोष्ट दिली जाते की जी डोळ्याला दिसू शकेल पण जी हलू शकत नाही. पृथ्वी म्हणजे काय आहे? जड आहे, भौतिक आहे, हलू शकत नाही स्वतःची स्वतः. तिला हलनचलन काही नाही. त्यामुळे कसं बसं ते मटेरियल तुमच्याकरता कामाकरता गर्भाशयाच्या जवळ आणून सोडतोय. त्याच्याच जागी पुरुषाला काय दिलं? पुरुषाला दिले स्पर्म्स. किती? मिलियन्स ऑफ स्पर्म्स, लाखो स्पर्म्स दिले. स्त्रीला एक ओवम दिला. स्त्री का पुरुष हे ठरवायची ताकद दिली नाही. पुरुषाकडे काय दिलं? पुरुषाकडे दिले मिलियन्स ऑफ स्पर्म, त्याच्यामध्ये एक एक्स एक वाय, एक एक्स एक वाय. म्हणजे मुलगा का मुलगी हे ठरवण्याची सुद्धा ताकद कोणाला दिली? पुरुषाला दिली. राईट. आणि त्याच्यात आपण करतोय काय, तर ते जेव्हा शुक्र शरीरामध्ये येतं तेव्हा त्या मिलियन्स ऑफ स्पर्ममध्ये लागते स्पर्धा. त्याच्यातनं एक स्पर्म की जो सगळ्यात हेल्दी आहे, ताकदवर, की जो पळतो की मी निघालो बाबा माझा मेसेज घेऊन आणि जाऊन मी त्या ओवमला फर्टिलाइज करणार आहे. तर काय गरज होती अहो? जसं स्त्रीच्या शरीरात एकच दिलं, पुरुषाकडून ठीक आहे स्त्री आणि पुरुष ठरवायचं, तो एक एक्सचा स्पर्म द्यायचा, एक वायचा स्पर्म द्यायचा. कशाला अहो एवढा आपल्याला घाट घालायचा आहे की मिलियन्स ऑफ स्पर्म द्या? त्याच्यामागे काहीतरी निसर्गाची योजना असणार. राईट. आणि त्याच्यातनं तो एक स्पर्म जाऊन त्या ओवमला फर्टिलाइज करणार. ही होती क्वालिटी कंट्रोलची व्यवस्था. कारण की क्वालिटी जेव्हा स्त्रीचं जर का दर महिन्यामध्ये ओव्युलेशन होत असलं आणि तिचा जो ओवम आहे त्याच्यामध्ये जर का ताकद नीट असली तर तो स्पर्मला आत येऊ देतो. हे स्त्रीच्या अंड्याला, तिच्या ओवमला ताकद दिलेली निसर्गाने की तिने ठरवलं तर ती स्पर्मला आत येऊ देते. ती ठरवते की कुठला स्पर्म आत येईल. तर तशी ताकद स्पर्मला काय दाखवावी लागते, तर त्याच्यामध्ये असते आयुष्य देणारी शक्ती. सो मटेरियल येतं स्त्रीकडून आणि आयुष्य देणारी शक्ती येते त्या स्पर्मकडून. तर तुझ्यामध्ये शक्ती तरी किती आहे ते तर दाखव रे बाबा. तर ही शक्ती दाखवण्याचा आपण त्याला चान्स देत नाही. आपण एक पेट्री डिश घेतो, त्याच्यामध्ये ओवम काढून टाकतो, त्याच्यामध्ये आपण एक स्पर्म काढून टाकून देतो. त्या स्पर्मला तुम्ही वेळच दिली नाही आहो की त्यांनी स्वतःची ताकद दाखवावी. आजची ग्रेडेशन सिस्टीम तशीच झालेली ना. पहिलं कोणी आलं ते सांगायचं नाही, तुम्हाला ग्रेड्स देणार. वर्गातले 25 मुलं ए ग्रेड, वर्गातली दुसरी 25 मुलं बी ग्रेड. म्हणजे जसं आपण शिक्षण संस्था खराब करत चाललेलो आहोत तसंच आपण या स्पर्म आणि ओवमच्या क्वालिटीचा सुद्धा विचार करत नाही. आणि जबरदस्ती ते ओवमनी हो म्हटलं नाही म्हटलं तरीही त्याच्यामध्ये जबरदस्ती एक सुई घालून आपण तो स्पर्म आत सोडणार. हे का हो आपलं शास्त्र आपल्याला सांगतंय. आणि स्त्री पुरुषाची भावना तिथं गेली उडत. ते जे कोणी टेक्निशियन तिथे बसलेलं आहे, जे तुमचं स्पर्म उचलतंय, ओवम उचलतंय, ते जर का स्वतःच्या आज कुठेतरी भांडाभांडी करून आलेलं असलं तर त्याच्या मनातली जी काही भावना आहे ती त्या बाळापर्यंत पोचणार आहे. आपण घर स्वतःचं देणार, आपण संस्कार स्वतःचे देणार. मी गेले की माझी साडी तू नेस, माझे दागिने तू नेस. आणि संस्कार मात्र त्या टेक्निशियनचे तिथे बसलेले. हे करताना आपल्याला मनाला कुठेतरी चुकचुकाट नाही वाटत का हो, की काहीतरी माझं चुकतंय. हे कसं काय मी माझं जे होणारं बाळ आहे ते कुठल्या तरी लॅबमध्ये मी जाऊन तयार करतोय, माझं बाकी कुठलंही मला प्रॉब्लेम नाही. या टेक्निकशी किंवा टेक्नॉलॉजी आजच्या काळात गरजेची आहे, पण हा एक ह्युमन फॉर्म तुम्ही जेव्हा तयार करता आहात तेव्हाही तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं.
बाळ जन्माला आला, काही त्रास असलं, मोठेपणी काही त्रास असला, आपण नेऊ शकतो हॉस्पिटलमध्ये. जे काही टेक्निकल फॅसिलिटीज आज आहेत, सोनोग्राफी करावी लागली, एक्सरे करावं लागलं, सगळं करा, हरकत नाही. पण आयुष्याला जन्म घालताना त्या भावनांचा विचार करा. आणि जसं आपण स्वास्थ्य म्हणतो आहोत, की स्वास्थ्य आपण जेव्हा विचार करतो आहोत, तर तेव्हा समदोषा हा सम अग्निश्च समधातू मलक्रिय असं जेव्हा आपण म्हणतो आहोत, तेव्हा इंद्रिय व्यवस्थित असावे, सगळं व्यवस्थित असावे. तर त्याच्याकरता काहीतरी मेहनत घ्याल की नाही. त्यामुळे आयुर्वेदामध्ये या स्पर्म आणि ओवमच्या पण पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलंय बीज शुद्धी. आज मी जन्माला आले, राईट, घरी माझ्या खूप सात्विक वातावरण होतं, वरण भात भाजी पोळी रोजची खाऊ घातली. पण कधीतरी जायचं ना बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर, कधीतरी चुकीचं सोडा प्यायले, कधीतरी काहीतरी खाण्यात चुकीचं आलं, काहीतरी चुकीच्या गोष्टी बघून मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना आल्या, तर सगळ्या जाणार आहेत कुठे? त्या राहतात माझ्या सगळ्या शरीरामध्येच, माझ्या मनामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये, ते कुठेही जात नाही. तर म्हणून ही सगळी जी काही मी 20-25 वर्ष चुकीची घालवली, ते सगळे दोष जाणार आहेत कुठे? तर ते माझ्या शरीरातच राहतात. म्हणून बाळाला जेव्हा तुमचं स्पर्म ओवम द्यायची वेळ येते, तेव्हा आयुर्वेद काय म्हणतं? बीज शुद्धी करा. तर बाळाला देण्याकरताची गोष्ट आहे, त्याची शुद्धी म्हणजे काय? तर संतुलन पंचकर्मासारखी एक प्रक्रिया असते, की ज्याच्यामध्ये तुम्ही शरीरामध्ये जाऊन तुमच्या धातू सगळ्या सुधरवू शकता. तर तुमचा खाल्लेला जो आहार आहे, तुमचे आलेले जे सगळे विचार आहेत, ते शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातू तयार करतात. तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे शब्द तुम्ही कधीतरी ऐकलेले असतील. तर त्यातला शुक्र धातू जो आहे, तो स्त्री आणि पुरुषांमध्ये स्पर्म आणि ओवम तयार करत असतो. तर जेव्हा आहारातनं रस तयार झाला, त्याच्यातला होणाऱ्या चुका वाढत 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 त्या शुक्र धातूपर्यंत जातात आणि त्या शुक्र धातूतनं बाळ तयार होतं. तर म्हणून ते बीज शुद्धी आपल्याला करणं खूप आवश्यक असतं. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी बीजशुद्धी करावी, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आयुर्वेदामध्ये सांगितला. आपण आज काय विचार करतो? दिवस राहत नसले तर सगळ्यात पहिले बोट कोणाकडे दाखवलं जातं? आजही परिस्थिती आहे हां. म्हणजे आपण एवढे शिकले सवरलेले आधुनिक समाज आपण म्हणतो आहोत, सगळ्यात पहिलं बोट दाखवलं जातं ते स्त्रीकडे. मला कधी कधी वाईट वाटतं जेव्हा 4-4, 5-5 IVF सायकल, 3-3, 4-4 IUI सायकल फेल होऊन स्त्रीची संपूर्ण तब्येत बिघडवून नवरा बायको माझ्या तिथे ट्रीटमेंटला येतात आणि मला म्हणतात, डॉक्टरांनी हिची एकची क्वालिटी वाढवून आणायला सांगितलेली आहे. मी त्यांना म्हणते, सर तुमच्या तपासण्या झालेल्या आहेत का? माझ्या तपासण्यांमध्ये सगळं व्यवस्थित आहे. तपासण्या जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आयुर्वेदामध्ये शुक्र धातूचे जे काही गुण सांगितलेले आहे, गुण, त्या गुणांपैकी 50% पण गोष्टी त्या स्पर्मच्या इव्हॅल्युएशनमध्ये नसतात. म्हणजे त्या डॉक्टरनी, त्या घरातल्या लोकांनी, त्या नवरा बायकोनी विचारच केलेला नसतो की पुरुषामधला दोष असल्यामुळे गर्भ राहत नाही आहे. आजही ट्रीटमेंट सगळ्या कोणाला दिल्या जातात? सगळ्या स्त्रीला दिल्या जातात. तुम्ही कुठलीही बघा ही ट्रीटमेंट, इंजेक्शन कोण जाऊन घेतं, गोळ्या कोण जाऊन घेतं आहे? तुम्ही स्वतःला आधुनिक शास्त्र जेव्हा म्हणता आहात, तर तुम्ही दोघांचा विचार नको करायला? आयुर्वेदाने त्या काळात सांगून ठेवलेलं आहे की दोघांचीही 50-50% जबाबदारी आहे. तर जेव्हा तुम्ही इनफर्टिलिटीचा विचार करता आहात, तुम्ही बाळाच्या आरोग्याचा विचार करता आहात, तर स्त्री पुरुष दोघांचा विचार नको करायला? त्यामुळे फरक कसा पडतो की आज आयुर्वेदामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार जेव्हा केला जातोय, तर आमच्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा 100 केसेसपैकी 65 ते 70% लोकांमध्ये आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतो. इट इज अ बिग अचिव्हमेंट. मला टाळ्या लागतील खरं या गोष्टी करता, कारण की 100तनं 65-70 केसेसमध्ये बाळ होणं नैसर्गिकरित्या ही खूप मोठी उपलब्धी आहे आयुर्वेदाची. आणि त्याच्याच जागी IVF सारखी ट्रीटमेंट की जिथे स्पर्म उचलतात ते, ओवम उचलतात ते आणि एकत्र पेट्री डिशमध्ये टाकून देतात ते आणि व्यवस्थित डिव्हिजन झाल्यानंतर तुमच्या युट्रसमध्ये सोडतात ते, त्यानंतर तुमच्यावरती हॉर्मोन्सचा भडीमार करतात ते, बेडरेस्ट सांगतात ते, अशा केसेसमध्ये सुद्धा द सक्सेस रेट ऑफ लाईव्ह बर्थ 20%हून कमी आहे. पण कोणाला वाटेल की प्रयत्न करायचा, तर सगळे लोक काय म्हणतील, अरे तुम्ही आधी IVF करा, मूल नाही होते ना, IVF करा जाऊन, म्हणजे तुम्हाला
बाळ होईल. पण म्हणून ही नैसर्गिकरित्या आपल्याला आयुर्वेदाने दिलेली जी ठेव आहे तिचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन चांगल्या हेल्थचं सुदृढ आणि स्वस्थ बाळ जन्माला कसं घालू शकू ह्याचा विचार करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. नाही तर असलेले जे त्रास आहेत ते पूर्णपणे पुढे जातात. आता याच्यामध्ये जे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स जो आहे तो काय आहे, तर स्त्री आणि पुरुषाला आपण संपूर्णपणे मार्गदर्शन करतो की त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना कशा प्रकारचं खानपान लागू शकेल, बीजशुद्धी करायची असेल तर ती कशा प्रकारे आपल्याला करावी लागेल, कशा प्रकारची तयारी बीजशुद्धी किंवा पंचकर्म झाल्यानंतर तुम्हाला लागू शकेल, तुम्ही 3 महिन्यांनी प्रयत्न करू शकता आहात का 6 महिन्यांनी प्रयत्न करू शकता आहात, ती फर्टिलिटी लेवल तिथवर पोचलेली आहे की नाही, हे सगळं बघतो आपण आणि त्याच्यानंतर प्रयत्न करायला सांगतो. आणि त्यामुळे ह्याच्यातनं आपण नाव का दिलं त्याला, गर्भसंस्कार तर सगळ्यांना माहितीच आहे, पण संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, सेफ. म्हणजे तुम्ही एका सेफ हातात आहात, सेफ उपक्रमात आहात, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे सेफचं पालन आपण जेव्हा करतो तेव्हा होणाऱ्या आईवडिलांची तब्येत बिघडत नाही तर ती सुधारते. कारण आई आणि वडिलांमध्ये मूलभूत आपण सुधार नाही केला आरोग्यामध्ये तर ते बाळापर्यंत जाऊ शकत नाही. जे मुळात नसेल ते आपण खोडात कसं आणणार हे आपल्याकडे आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही. तर हा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत असला की बाबा थायरॉईड झालं आहे, PCOS झालं आहे, वजन खूप वाढतं आहे, स्किन खराब झाली आहे, केस गळतात आहे, पुरुषांना वाटत असलं की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, आपल्याला मोटिलिटी कुठेतरी कमी दिसती आहे, आपल्याला इच्छा होत नाही आहे मनामधून समागमाची वगैरे, घरात आल्यानंतर थकवा वाटतो आहे, चिडचिड होती आहे, ते कुठेतरी आरोग्य चुकल्याचं निदर्शन आहे हे आपल्याला समजण्याची गरज आहे. आणि अशी गोष्ट आपण आपल्या बाळाला देऊ का. अहो तुटलेला पलंग असला तर तुम्ही म्हणाल का की द्या माझी विल आणा इथे, हा तुटलेला पलंग मी माझ्या बाळाला देऊन जाणार आणि त्याला सांगणार आहे की वापर 25 वर्ष, करू का आपण असं. मग तुमचे तुटलेले जे जिनेटिक्स आहे, तुमचे तुटलेले जे शरीरातल्या सगळ्या गोष्टी आहे त्या बाळापर्यंत द्यायला, तेही बाबा तो 70 वर्ष जगला 80 वर्ष जगला तर ते द्यायला बरं तुम्ही अगदी एका पायावरती तयार होता. त्यामुळे सुरुवात जी करावी लागते ती गर्भधारणेच्या आधीपासून करावी लागते. आणि ती सुजाण पालकत्व जे आहे ते आपल्याला या सगळ्या माध्यमातून या उपक्रमातून आपल्याला लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जितकेही लोक इथे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढचं जर का आपल्याला समाज चांगला हवा असलेला, आपल्याला नागरिक चांगले हवे असले, आपल्याला असा होत करू समाज हवा असला की जिथली मुलं आहेत ते रामराज्य स्थापित करायला मदत करतील, की ज्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी असतील, तर हे सगळं तयार होण्याकरता सगळ्यांना आज मदत करणंचं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे या चळवळीमध्ये भाग घ्यावा. ही काय फक्त एक संतुलन आयुर्वेदनी दिलेली पद्धत नव्हे, तर ही आयुर्वेदातनं आलेली पद्धत आहे की ज्याला श्री गुरुजींसारखा एक मनीषी लाभला आणि त्यांनी ती सोपी करून आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ते पुढे नेण्याकरता सगळ्यांनी हातबळ द्यावा असं मला वाटतं. तुमच्यापैकी जितकी पण लोक असतील की ज्यांना इंटरेस्ट असेल की याच्यामध्ये सगळं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे, तर आपलं बाहेर असा सेफ याचा पॅम्पलेट आहे, त्याच्यामध्ये साधारण आपण सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर त्याचबरोबरीने माझं यूट्यूब चॅनल आहे, श्री गुरुजींचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण बऱ्या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आपण सगळ्या समजवलेल्या आहेत. तर आपण समाजामध्ये या गोष्टी जितक्या लोकांपर्यंत पोचवता येईल त्याचा प्रयत्न आपण करतोच आहोत. तर या छोट्या छोट्या याच्यातनं माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहोत. कारल्यामध्ये इतर जागीसुद्धा आपले सगळे सेंटर्स आहेत, तिथे सगळीकडे आपण याच्याकरता प्रयत्न करतो आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नक्की घ्यावा. मुख्य कसं असतं की आज घरचा साधा आहार आहे, राईट, आपण तूप खाणं सोडून दिलं, राईट. आता हे तुपासारखी जी चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे ज्याला अमृतासारखी उपमा दिलेली आहे, ते तूप आपण खाणं सोडून टाकलं. कशासाठी सोडून दिलं हो. प्रत्येकाच्या मनामध्ये त्या बागुळबोव्याचं नाव नक्की येईल, कोलेस्ट्रॉल, राईट, की कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून सोडून दिलं. कोलेस्ट्रॉल काय आहे हे तरी आजपर्यंत तुम्हाला कोणी समजवलेलं आहे का. आपण काहीतरी ऐकतो, काहीतरी मनामध्ये धारतो आणि ते आपण पुढे
फॉलो करायला लागतं. तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते शरीरामध्ये लागणारं गरजेचं फॅट असतं. प्रत्येक कोलेस्ट्रॉल वाईट नसतो. आपण जेव्हा आपल्या नसांचा विचार करतो आहोत, आपण आपल्या मेंदूचा विचार करतो आहोत, तर कधी विचार केला आहे की त्या कशाने तयार होत आहेत? कोणालाही विचारलं हाडं कशाने तयार होतात, तर लगेच लोक मला सांगतात कॅल्शियम कॅल्शियम. तेही खरं अर्ध सत्य आहे. नुसत्या कॅल्शियमने हाडं नाही तयार होत. शरीर कशाने तयार होतं म्हणतात? प्रोटीन्स. तुमचं मेंदू जो सगळं तुमचं चालवतो आहे की बाबा सकाळी श्वास घे, उठल्यावरती विसरू नकोस. झोपेत तर मी चालूच ठेवलं, पण आता उठलायस तर कॉन्शियसली श्वास घेत राहा बाबा, राईट. आता मी बोलतीये, तुम्ही सगळे ऐकताय, सगळं मेंदू करतोय ना. त्या मेंदूचा विचार कोणी नाही करत. कोलेस्ट्रॉल वाढलं की माझं हृदय बंद पडेल. अहो, त्या हृदयाला चाल सांगणारा मेंदू बंद पडला तर काही उपयोग आहे का? तुम्ही ज्या परिवारात राहता, ज्याच्याकरता तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला अल्झायमर्स झालं आणि त्या लोकांना तुम्ही ओळखणं बंद केलं, ते तुम्हाला चालणार आहे का? तर आपण पुढचा विचारच करत नाही आहे. ती नर्वस सिस्टम सगळीकडून गायब होत चाललेली आहे चांगल्या प्रतीची, हे आपल्याला लक्षात येत नाही आहे. तर हा जो फॅट आहे, हा जो कोलेस्ट्रॉल आहे, हा शरीरात अत्यंत गरजेचा असतो. पूर्ण नर्वस सिस्टीमला मदत करणारा असतो आणि त्याबरोबर शुक्राला पोषक असतो. तर जेव्हा आपण म्हणतो आहे की 6 मधनं एकाला मूल होत नाही, कारण की शुक्रधातूचं पोषणच होत नाही. शुक्रधातूचं पोषण न होणं याचा सगळ्यात मोठा जो साईन आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, एस्पेशली पुरुषांमध्ये, ते म्हणजे केस गळणं. तुम्हाला दिसतंय का आत्ता आजूबाजूला सगळीकडे टक्कलचं प्रमाण वाढलेलं आहे? पहिले म्हणायचे की 50-60 नंतर वडिलांना टक्कल होतं. काही लोकांच्या वडिलांनाही टक्कल नाही, पण त्यांना तिशी टक्कल आहे. केस गळतात ते म्हणून केस वाढण्याची औषधं घेतात, ते फरक पडणार नाही. कारण ते शुक्रधातूला वाढवण्याकरता जे तूप गरजेचं होतं, जे करेक्ट फॅट गरजेचं होतं, ते तुमच्या पोटात जात नाही आहे आणि त्याच्यात नाही सगळे दोष तयार होतात. आमच्याकडे येणारे फॉरेनर्स खूप असतात, भरपूर फॉरेनर्स येतात. त्यांचं आपलं एकच असतं की अहो, इंडियात आल्यावरती एक गोष्ट खूप आम्हाला जाणवते, ती म्हणजे प्रत्येकाचे डोळे मोठे आणि तजेलदार असतात आणि केस काय असतात अहो, तुफान केस असतात. तर नक्कीच आपल्याकडे ही जी ठेव दिलेली आहे तुपाची, जी आपण पिढ्यानं पिढ्या खात होतो आणि त्याचा फायदा आपण मागच्या पिढीपर्यंत घेतला, पण गेल्या 40 वर्षात या तुपाला जी नावं ठेवली गेली आणि त्याच्यातनं त्या आपण बाहेर आलो आणि तो जो कोरडेपणा आला, त्यातनं आता आपण केस गमावत चाललेलो आहोत. जसं आत्ता आपण लठ्ठपणाला नॉर्मलाइज करत चाललेलो आहोत. लठ्ठपणा चुकीचा असतो, समोरच्याचा दोष नसतो. कधीतरी हॉर्मोन्स वगैरे इतके चुकलेले असतात की बिचारे खूप प्रयत्न करतात, फरक नाही पडत. इथे आयुर्वेदाची मदत होते, नो डाऊट, ते हॉर्मोन्स वगैरे बॅलन्स करण्याकरता, तेही आपण सेफ थ्रू शिकवतो. पण तो लठ्ठपणा जरी आपल्याला चुकीचा, त्याची स्वतःची चूक नाही माहीत असला, तरीही तो आजाराचा एक प्रकार आहे. त्याच्याकरता तुम्ही बाहेर ॲडव्हर्टिजमेंट लावली की 3XLचे इथे कपडे मिळतात, हे चुकीचं नाही का हो? तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही कोणालाही तुम्ही लठ्ठ आहात म्हणून चुकीचं आहे असं सांगू शकत नाही. तसं आपल्याला पुढेही सांगतील की अहो, केस नसणं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. आपल्याला निसर्गाने सांगितलेलं आहे की आता तुम्हाला केसाची गरज नाही आहे. तर काय 50 वर्षापूर्वी त्या केसाची गरज होती आणि आज नाही आहे, अशी परिस्थिती आहे का? म्हणून टक्कल पडणं, केस कमी होणं हे वार्धक्याचं लक्षण असतं की आता शुक्र कमी बनत आहे शरीरामध्ये, त्यामुळे त्यावेळेस थोडेसे केस गेले तर चालू शकतात. पण 50च्या आत टक्कल पडत असलं, 50च्या आत केस गळत असले, तर काहीतरी कुठेतरी चुकतंय. असे एक एक लक्षणांना मी जर का विशद करायला घेतलं तर मला आजचा दिवस इथे पुरणार नाही. पण कुठेही थकवा वाटत असला, रोजचे कामं केली जात नसतील, आपल्याला उत्साह आयुष्यामध्ये वाटत नसला, तर नक्कीच आपल्याला या शरीराच्या संपूर्ण चयापचय क्रियेवरती काम करण्याची गरज आहे. आणि त्यातून बाळ हवं असलं तर नक्कीच काम करण्याची गरज आहे. आणि ते फक्त मल्टीव्हिटॅमिन्सने होणार नाही. त्यामुळे तुम्ही संतुलन किंवा तत्सम आपल्याला म्हणतो तसं की तसे ज्ञान देणाऱ्या संस्था ज्या असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही याच्याकरता व्यवस्थितपणे विचार करा आणि त्याची सगळी काळजी घ्या. आता आपण आजपर्यंत विचार केला तर आपण संतुलन थ्रू जे काही देतो ते सगळं नॅचरल असतं. सगळ्या गोष्टी ज्या दिल्या जातात, सगळी रसायनं जी दिली जातात, ती सगळी नैसर्गिक असतात, त्यामुळे शरीरामध्ये समावतात व्यवस्थित, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट्स नसतो. हे सगळं जेव्हा आपल्याला माहिती आहे, तर नैसर्गिकरित्या प्रयत्न करून नैसर्गिक गर्भधारणा होणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक पिढीपर्यंत आपल्याला ही गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे. ज्याही लोकांना जास्त माहिती याच्याबद्दल हवी असेल त्यांनी हे पॅम्पलेट बाहेरून घेऊ शकतात.
मी माझं जे म्हणणं आहे ते आता मी ते थांबवते, कारण की आपला सेशन आधीच खूप उशिरा सुरू झालेला आहे. तर आम्ही सगळे संतुलनच्या सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेसवरती आम्ही भेट सगळ्यांची घ्यायला आहोतच, सगळे आमचे डॉक्टर्स. पण तरीही तुम्हाला मनामध्ये आत्ता कुठला प्रश्न असला की जो तुमची इच्छा आहे की आत्ता त्याचं उत्तर मिळावं, तर मी त्याचं उत्तर द्यायला आत्ता इथे थांबते. जेनेरिक औषध आणि आयुर्वेदिक मध्ये काय फरक आहे? सॉरी, जेनेरिक औषधं सध्या आता सरकारचं पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जास्ती जेनेरिक औषधं घ्या त्याचे हे करतायत, तर त्या औषधं आणि आयुर्वेदिक काय फरक आहे? नाही बघा, कसं आहे की आयुर्वेदामधल्या मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते की आयुर्वेदामध्ये 2 प्रकारची औषधं असतात. एक शास्त्रोक्त असतं की जे आमच्या स्क्रिप्चर्समध्ये दिलेलं आहे, आणि दुसरं आयुर्वेदाने आम्हाला एक शक्यता दिली आहे की ज्याही वैद्याची जेवढी बौद्धिक क्षमता असेल त्यांनी सांगितलेल्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्याच्यातनं स्वतःच्या बुद्धीप्रमाणे आणि त्याच्या पेशंट्सच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी औषधामध्ये वापरून तो नवीन औषधं तयार करू शकतो. तर त्या हिशोबाने आपल्याला 2 प्रकारची औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. तर शास्त्रोक्त देतो आपण आणि आपली स्वतःची संतुलनमध्येच फॉर्म्युलेशन तयार केलेली, जसं श्री गुरुजींनी स्वतःची फॉर्म्युलेशन्स तयार केलेली आहे, तर तशी औषधं 2 प्रकारची असतात. आता ही जी जेनेरिक औषधं असतात ही बेसिक कुठल्याही कंपनीशिवायची औषधं असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की बेसिक फॉर्म्युलेशन, तर त्याला कुठलंही हे नाही दिलं जात. म्हणजे पण म्हणतो ना की सगळीकडे तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये, ॲडव्हर्टिजमेंट करण्यामध्ये वगैरे जी काही पैसे जातात वगैरे, तर ते सगळे त्याच्यात लागलेलं नसतं, त्यामुळे ते स्वस्त पडतात, कारण की बेसिक असतं. जसं आता कोणाचं घरी गाय आहे तर असली तर त्यांच्या घरी कसं दूध स्वस्त वाटेल की नाही, आणि आपण त्यांनी ती गाय ठेवून तिला चारा घालून आपल्यापर्यंत तो दूध जेव्हा पोचवतो तर तेव्हा त्याचा बिझनेस होतो, तर थोडे पैसे जास्त घेतो. तर तशा दृष्टीने आपण अगदी साध्या शब्दांमध्ये मी सांगते की त्यामुळे ती औषधं स्वस्त पडतात. कुठली कंपनी जेव्हा ते सगळं करते तेव्हा ती नॅचरली स्वतःचा प्रॉफिट त्याच्यावरती लावते, तर त्यामुळे तो प्रकार वेगळा असतो, मग ती थोडी महाग पडतात. तर ते गव्हर्नमेंटकडनं दिलेली ती योजना आहे की ते स्वस्तामध्ये गव्हर्नमेंटकडून मिळू शकतं. जर आपण तांदूळ बाहेर विकत घेतला तर महाग असतो, रेशनचा विकत घेतला तर स्वस्त असतो, तसा फरक येतो. नमस्कार मॅडम. तुम्हाला मगाशी इथून जाताना पाहिलं तेव्हा मी आणि माझ्या पत्नीने एक अंदाज लावला की तुम्ही 30च्या आसपास असाल, परंतु वरती गेल्यावरती तुम्ही जेव्हा सांगितलं की तुम्ही 25 वर्ष लागणार झालं तेव्हा आम्ही अक्षरशः 3 जण चकित झालो, आणि त्यानंतर माझा आयुर्वेदावरती पूर्ण विश्वास झालेला आहे. अरे सर, थँक्यू. बरं, महत्त्वाचं असं विचारायचं होतं की हल्ली महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, तर बिफोर आणि पोस्ट कॅन्सर याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय काळजी घ्यायची आणि होण्याचे मुख्य कारण काय वगैरे? बघा, मुख्य कसं आहे, स्त्रियांचा आपण विचार केला तर त्यांच्यामधली हॉर्मोनल सिस्टम ही सगळ्यात महत्त्वाची असते. आता त्याच्यामध्ये आपण हॉर्मोन्समध्ये बदल का होतात हा आपण आता सध्याच्या काळात जर का विचार केला तर हॉर्मोनल पिल्स हे गेले साधारण 50-60 वर्ष तरी सगळीकडे चालू आहे. गर्भनिरोधक गोळी आपण ज्याला म्हणतोय ती आत्ता सगळीकडे सर्रास मिळते. ती जेवढी आपण आपल्या वापरात घेतोय ती केमिकल्स आहेत, राईट. तर हे जे केमिकल्स आहेत ते शरीरामध्ये वापरल्यानंतर ते तसेचे तसे युरिनमार्फत बाहेर निघतात, आणि युरिनमार्फत बाहेर निघाल्यावरती ते जाणार आहेत कुठे? तर आपल्याच पृथ्वीमध्ये, आपल्याच पाण्यामध्ये. हां, तिथून ते कशात जाणार आहे? ते जाणार आहे आपल्या अन्नात. जी काही चुका आपण इथे करतो आहोत त्या सगळ्या कुठेही जात नाही, त्या सगळ्या इथेच राहतात. म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे की जे कर्म कराल ते इथेच भोगाल. त्याचा अर्थ आपण काय लावतो की मी चूक केली म्हणजे मलाच येऊन शिक्षा होते, असं नसतं. आपल्या सगळ्यांची नाळ त्या एका परमेश्वराशी जुळलेली आहे, त्यामुळे एकाने केलेली चूक आहे ती सगळ्यांना भोवते. त्यामुळे ही गोळी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा सगळ्यांना वाटलं स्त्रीच्या हातात अधिकार आला, आता ती ठरवणार की तिला बाळ हवं आहे की नाही. ती 30 दिवस गोळ्या घेणार आणि ती सांगेल की मला आता बाळ हवं आहे, आणि ती गोळी घेणं बंद करणार. हा अधिकार नव्हता आलेला, हा एक मुस्कटात आलेली आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली. आणि ते जेव्हा केमिकल आपल्या सगळ्यांच्या अन्नातनं, आपल्या पाण्यातनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलं तेव्हा हे सगळे त्रास जे आहेत ते वाढले, कारण की शरीरामध्ये हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स व्हायला लागलं. ओव्हरीला बिचारीला कळे ना
वरच्या पिट्युटरीला कळे ना की हे आलंय कुठून बाबा, आता मी याच्यावरती काम कसं करू. त्यामुळे तिचं फंक्शनिंग चुकायला लागलं आणि त्याच्यातनं या सगळ्या कॅन्सरच्या प्रॉब्लेम्स आहेत ते वाढायला लागले. त्यातून स्त्रियांना जो 3 दिवस आराम करायला सांगितलेला आहे, कारण की त्या काळामध्ये स्त्रीच्या शरीरात ऊर्जा कमी असते, ही प्रत्येक स्त्री मान्य करेल. आणि त्यामुळे आत्मसंतुलनमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आपण जी करतो ती म्हणजे 3 दिवस स्त्रीला आराम दिला जातो. तिने येऊन सांगितलं की मला पाळी आलेली आहे, की आपण तिला म्हणतो की आता तू शांतपणे आराम कर. बॅक ऑफिसमधलं काहीतरी काम बसल्या जागीचं दिलं जातं, की जिथे स्ट्रेस नसतो, लोकांशी फार इंटरॅक्शन कराव्या नाही लागत, असे सगळे आपण काळजी घेत असतो. तिला बसल्या जागी जेवायला दिलं जातं, जी आमच्याकडे येऊन राहते तिच्याकरता. तर ही सगळी काळजी आपण घेतो. तर हा जो काही हॉर्मोन्सचा चक्र आहे तो सध्याच्या काळात खूप बिघडायला लागलेला आहे. आणि आपल्याला जे असं वाटतं की पाळी आपण बदलू शकतोय, निसर्गाने दिलेली कुठली गोष्ट आहे ती बदलणं एवढं शक्य नसतं. त्यामुळे वारंवार गोळ्या घेऊन काहीतरी ती पाळी बदलायची. माझ्याकडे गणपती आले आहो, तर पहिल्याच्या काळात गणपती नव्हते. तुमच्या सासूबाई बाजूला बसून, तुमच्या पणजी बाजूला बसून नाही त्या करू देत होत्या, गणपती आलेले नाही. आताच्या स्त्रीला असं असतं माझ्या घरचे गणपती, कारण की एकत्रित कुटुंब नसतं, त्यामुळे तिलाच त्या गणपतीचं सगळं करायचं असतं. त्यामुळे ती म्हणते आता मी त्या गोळ्या घेणार आहेत. चुका छोट्या छोट्या वाटतात आपल्याला, पण ह्याच्यातनं गेल्या 50-60 वर्षात आपण बेस तयार केली की स्त्रियांना गर्भाशयाचे कॅन्सर, ब्रेस्टचे कॅन्सर हे खूप प्रमाणात वाढायला लागले. थायरॉईडचं वर्किंग जे पहिले कधी आपल्याला दिसायचं नाही ते म्हणजे आता तुम्ही घरोघरी जा. जसे अमेरिकेला गेलेली मुलं आहेत तसे घरोघरी थायरॉईड असलेली सुद्धा लोक आहेत. 20-25 वर्षापूर्वी थायरॉईडच्या फक्त स्त्रिया सापडायच्या पेशंट. आता ही परिस्थिती की आता पुरुषांमध्ये थायरॉईड आलेला आहे, त्यामुळे कोणी चुकणार नाही आहे. त्यामुळे काय आहे की आपल्याला लाईफस्टाईल समजून घेणं आवश्यक आहे, कसं जगायचं आहे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा आत्मसंतुलनला याल तेव्हा आम्ही हॉलिस्टिक हिलिंग सेंटर का म्हणतो आहे, कारण की जेव्हा स्वतःमध्ये तुम्ही संतुलन आणाल, स्वतःचं वागणूक सुधरवाल, तेव्हा ऑटोमॅटिकली समाज सुधारतो. कारण की थेंब थेंब तळ साचे आपण म्हणतो ना. त्यामुळे या गोष्टी जेवढ्या आपण जनजागृती आणू तेवढ्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, तेवढं पुढची पिढी सुधारेल. आत्ताच्या लोकांना कॅन्सर होत असेल अनफॉर्च्युनेटली, पण जेवढ्या लोकांना कळेल की सेंद्रिय अन्न गरजेचं आहे, पेस्टिसाइड फर्टिलायझर्स नको, जेवढ्या लोकांना समजेल की या हॉर्मोन्सच्या गोळ्या नको आहेत आपल्याला खायला, जेवढ्या लोकांना कळेल की हे फळांमध्ये टाकलेले केमिकल्स वरतून लावलेले वगैरे आपल्याला नको आहे, तेवढं आपल्याला पुढची पिढी सुधारायला मदत मिळेल. त्यामुळे हे अवेअरनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. मी म्हणेन की तुम्ही खरोखरी इच्छा असली की कुठलाही रोग आपल्याला होऊ नये, तर त्याच्याकरता आयुर्वेदाने पंचकर्मासारखं खूप मोठं शस्त्र आपल्या हातात दिलेलं आहे. माझा संध्याकाळी 5 वाजता सेशन आहे पंचकर्मावरती. तुम्हाला शक्य असलं या उन्हात परत जाऊन येणं अख्खी एक्झिबिशन बघून, तर नक्की या. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. तर पंचकर्म मी थोडं डिटेलमध्ये समजवायचा प्रयत्न करणार आहे, तर ते तुम्ही लोक नक्की करा. पंचकर्माचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दोषांपासून, रोगांपासून तर दूर ठेवतोच, पण आयुष स्थापन करतो. आयुष स्थापन म्हणजे काय, तुमचं जे वय आहे त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, स्थापन करतो. थांब रे बाबा, पुढे पुढे जाऊ नकोस, इथेच थांब. म्हणजे तुम्हाला अमर होता येतं असं नव्हे, पण त्यातल्या त्यात त्रास सगळे कमी ठेवायला मदत करू शकतो. तर अमृत आपल्याकडे ज्या ज्या गोष्टींना सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपण नक्की घेतल्या पाहिजे. माझं तुम्हाला साधुवाद आहे, तुम्ही माझ्याकरता एवढं प्रशंसेचं वाक्य घेतलं. आणि कुठल्याही स्त्रीला आवडतंच, म्हणजे वय दिसत नसलं तर त्याच्यासारखं मोठं कॉम्प्लिमेंट काही नसतं. पण आयुर्वेदाच्या माध्यमातून हे शक्य आहे की तुमचे केस काळे राहू शकतात डाय न लावता. कारण केसाला जर का तुम्ही विलेज हेअर ऑइलसारख्या तेलाने मसाज रेग्युलरली केली तर तुमचे केस चांगले राहू शकतात. माझी 3 बाळंतपणं झालेली आहेत. माझी मोठीच मुलगी ऑलरेडी 23 वर्षाची आहे. त्यामुळे हे सगळं टिकवून ठेवायला जे मदत करतं ते आयुर्वेद करतं. आणि त्रास नसला तरी पंचकर्म करत राहायचं, आजार असला तर करायचंच. कारण की कधीतरी आपले आईवडील आपल्याला प्रेमाने जेव्हा चांगलं आयुष्य देतात तेव्हा आजारही देऊन पाठवतात. त्यामुळे आज आपण आजारी नसलो तो उद्या आजारी पडणार नाही असं नाही, पण तो उद्या जो येणार आहे तो लांबवर ढकलता येतोय का ह्याचा प्रयत्न करायचा असतो. कोणाचा 40वर ढकलता येईल, कोणाचा 50वर ढकलता येईल, कोणाचा 70वर ढकलता येईल, पण त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. आता त्याच्याकरता म्हणून एक तुम्ही श्री गुरु डॉक्टर बालाजी तांब्यांच्या तोंडून नेहमी ऐकलं असेल पंचामृत. पंचामृत आपल्याकडे देवाला हे दाखवायची पद्धत होती, प्रसाद.
तो देव खातो का हो? का आपल्याकडे ही परंपरा आली असेल? ते पंचामृत देवाला दाखवायचं आणि देवाचा प्रसाद, अहो श्रद्धावान पिढी होती ती. ते खायचं, कोणी खायचं? लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ते पंचामृत खायचं. तर ते ऑटोमॅटिकली अमृत जेव्हा पोटात जातं तेव्हा सगळं तुमचं शरीरातल्या धातू व्यवस्थित तयार होतात, राईट. तर त्यामुळे आपला जो हा टवटवीतपणा आहे, राईट, हसल्यावरती प्रत्येकाचा हसू चांगला नाही दिसत का? कारण की इथे फॅट नसतं. हसू चांगलं दिसायचं असलं तर इथे फॅट लागतं मस्त. हे जे आहे ना असं उठून वर जावं लागतं तर ते हसू गोड दिसणार. आहो नाही तर काय, तिथलं तिथे कुठलं तरी स्किन हल्ली, काय झालं, काही नाही झालं. मग आपल्याला तर फॅट नको आहे, मग हसू पण गोड दिसायला हवे, तर असं कसं होईल? म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की जे लोक थोडीशी अंगाने भरलेली असतात ना ती लोक स्नेही असतात, प्रेमळ असतात, हसमुख असतात. आणि जो व्यक्ती असा सडसडीत राहतो, स्वतःला कमी खाऊन बारीक ठेवायचा प्रयत्न करतो, झिरो फिगर राहतो, तो बघा कसा पटापट सगळ्यांवर संतापेल. जरा काही झालं की गेले तव्यावरती, फ्रस्ट्रेशन, राग राग. त्यामुळे कफाचा जो विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे की कुठल्याही तुमचं आयुष्य असेल, कुठलाही टप्पा, त्याच्यामध्ये कफ व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. हा गुरुमंत्र आम्हाला श्री गुरुजींनी दिलेला आहे. त्यामुळे मनुष्य जेव्हा आमच्याकडे येतो आणि म्हणतो अरे मला डायबिटीज झाले, साखर कमी होण्याकरता औषधं द्या, आम्ही साखर कमी होण्याकरता औषधं तर देतोच, पण बरोबरीने शरीरामध्ये धातू व्यवस्थित राहायला, कफ व्यवस्थित राहायला आम्ही त्याला रसायनं पण देतोच. त्याची इच्छा असली नसली, जाताना म्हणतो अरे बापरे 6 गोष्टी दिल्या, 7 गोष्टी दिल्या, आम्ही म्हणतो राहू दे, तुला स्वतःला फरक जाणवेल सुरू केलं की. त्यामुळे आयुष्य टिकवून ठेवायचं असेल तर त्या आयुष्याला मदत करावी लागते, नुसतंच ते टिकून नाही राहत आहो. त्यामुळे मेहनत खूप घ्यावी लागते, नाहीतर नंतर मग बॉटॉक्सचे इंजेक्शन्स पण घेण्याची आत्ता आपल्याकडे सोय आहे. पण ती सोय घेतली तर आयुष्य दिसत नाही चेहऱ्यावरती, लक्षात ठेवा. त्या लोकांचं हसू बघा तुम्ही. आजकाल तुम्ही फिल्म स्टार्स बघता की नाही, सगळे असे समोर आले की असं मास्क फेस आपण त्याला म्हणतो, तर त्यांना चेहऱ्यावरती हे नको असतात, रिंकल्स आपण म्हणतो ना, ते नको असतात त्यांना. त्यामुळे कुठेतरी इंजेक्शन्स घेऊन येतात यंग दिसायला. तर यूथ दिसण्याकरता तजेला लागतो चेहऱ्यावरती, ते स्किन चांगली लागते, तो फॅट लागतं. जेवढं वय वाढत जाईल तेवढं आपल्या त्वचेखालचं फॅट कमी होत जातं, त्यामुळे सुरकुत्या येतात. आपण चाललो आहे अँटी फॅट, तूप नको देऊ, लोणी नको देऊ, तू दूध मला देऊ नकोस, तेलात फोडणी घालू नकोस, स्टीम करून भाज्या मला खाऊ घाल वगैरे. कुठे चाललं हे सगळं आपलं जग? तर तसं चालत नाही. त्यामुळे स्वतःला जर का ताकद नीट ठेवायची असेल तर पंचामृतासारखी सुद्धा गोष्ट प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येक आजारापासून लांब राहायला आपल्याला मदत जी आहे थोडी बहुत का होईना ती नक्की मिळते. ऐकू नये येते सर, सॉरी सर. माझं यूट्यूबवरती व्हिडिओ आहे पंचामृताचा, तुम्ही सर्च केला तर नक्की त्याच्यामध्ये सगळं प्रपोर्शन आणि त्याचं हे नीट समजवलेलं आहे, ते नक्की बघा. नमस्कार. नमस्कार. वीणा गानू, आपली धुळ्याची डिस्ट्रीब्युटर आहे. सॉरी मला ऐकू नाही येते. मी वीणा गानू, मी धुळ्याची डिस्ट्रीब्युटर आहे. आपली सर्व उत्पादनं आमच्याकडे अतिशय वेगाने हलत असतात. अरे वा. आणि लोक कौतुकही करतात. आपला आत्ताचा जो विषय आहे तर त्यासाठी भावी माता माझ्याकडे खूप येतात आणि त्या सगळं आपलं फॉलो करतात आणि नंतर प्रॉडक्ट्स पण बाळासाठी नेतात, स्वतःसाठी नेतात. तर माझा प्रश्न असा आहे की नॉर्मल बाळ झालं पण ते वजनाने कमी आहे, तर बाहेर आल्यानंतर त्याचं वजन वाढेल यासाठी आयुर्वेदाची ट्रीटमेंट काय करावी? अच्छा, ही एक आपली फार मोठी विडंबना आहे. आपल्याला बाळ मात्र अगदी म्हणतो ना गुटगुटीत हवं असतं. म्हणजे श्री सुनीलजी तर कित्येकदा म्हणतात की अहो तो काय किलोच्या भावावरती कुठं तुम्हाला नेऊन द्यायचं आहे का, की बाळ गुटगुटीत आणि जाडच असलं पाहिजे. आणि आपल्याला स्वतःला मात्र कोणाला वजन जास्त नको आहे. अहो असं नाही शरीर चालत. वात, पित्त, कफ हे जे 3 गोष्टी आहेत त्या प्रकृतीप्रमाणेच आपली वजनं निर्धारित झालेली असतात. त्यामुळे वजन हा आरोग्याचा मापदंड कधी होतो, जेव्हा वजन फार जास्त प्रमाणात वाढतं किंवा फार जास्त प्रमाणात कमी असतं. म्हणजे अतिस्थौल्य आणि अतिकृशता
ही जेव्हा येते तेव्हाच त्याला रोग म्हटलं गेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळे प्रत्येक बाळ जे बारीक आहे त्याच्यात काहीतरी दोष आहे असं नव्हे. त्यामुळे माइलस्टोन्स व्यवस्थित असले तर बाळाचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करू नये. नंतर मग ते कमी होत नाही, मग तो नंतर तुम्हाला सांगेल की ते मला त्यावेळेस हे खाऊ घातलं ना म्हणून मी आता असा झालो आहे वगैरे. म्हणजे माझ्याकडे एक ज्वलंत उदाहरण आहे. व्हेजिटेरियन फॅमिली, आईला खूप इच्छा की बाळाचं वजन वाढावं. आमच्याकडे आले, काय देऊ शकाल? आम्ही म्हटलं आम्ही फक्त पचन सुधारायला मदत करतो, आम्ही नुसतं वजन वाढायला काही करत नाही, आम्ही धातू संपन्नता असायला मदत करतो. त्यामुळे चैतन्यकल्प दुधातनं द्या चालेल, बालामृत तुम्ही बाळाला रेग्युलरली द्या चालेल, पण आम्ही जाड होण्याकरता कोणाला काही देत नाही. तर मग त्यांना वाईट वाटलं. ते म्हणे अरे त्या स्वतः अनफॉर्च्युनेटली जाड झालेल्या, त्यामुळे लोक उगाच त्यांना आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं कोणी गेलं की काय बाळाला देता स्वतःच खातीये का काय आई वगैरे असं काहीतरी बोलणं. मग त्या रडायच्या सारख्या. मग त्यांनी डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिला, तुम्ही व्हेजिटेरियन आहात, तुमच्याच दुधातनं काही बाळापर्यंत जात नाही, म्हणून मग बाळाचं काही वजन वाढत नाही, तुम्ही त्याला चिकन द्यायला सुरू करा. म्हणून 6व्या महिन्यात बाळाला चिकनचे छोटे 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 पीसेस करून खाऊ घालायला सुरुवात केली. आज तो मुलगा 18 वर्षाचा आहे, 118 किलो आहे. कारण एकतर व्हेजिटेरियन जेवण पचवण्याची सवय घेऊन आईच्या पोटातनं आलेला 6व्याच महिन्यामध्ये तुम्ही त्याला, ज्याला अन्नाचीही सवय नाही, त्याला तुम्ही वजन वाढवण्याकरता अवाजवी इच्छा ठेवून चिकन द्यायला सुरुवात केली की त्याची पचनसंस्था कुठून सहन करणार आहोत आपण. जिथे गहू द्यायला नाही म्हणतोय वर्षभराच्या वयापर्यंत, तिथे चिकन सुरुवात केली. तर या काहीतरी चुकीच्या अपेक्षा आयुष्यात ठेवू नये. बाळाचं जेवण व्यवस्थित असलं, तो त्याचे सगळे माइलस्टोन्स व्यवस्थित असले, शूशी व्यवस्थित करत असला तर वजनाचा विचार करू नये त्याच्यामध्ये. कदाचित वातप्रकृतीचं बाळ असू शकेल, त्यामुळे वजन कमी असू शकतं त्याचं. येस, माईक कोणाकडे आहे? हां मॅडम, मी प्रीतम, मी फार्मा इंडस्ट्रीत काम करतो गेले 12 वर्षापासून. आता मी मर्क कंपनीत आहे, वॅक्सिनेशन कंपनी पुण्यामध्ये. तर माझे 2 प्रश्न आहेत. मी जरी फार्मा कंपनीत काम करतो MNC मध्ये, पण मी आयुर्वेदाचा फार मोठा फॉलोअर आहे आणि मी सनातन संस्कृतीला मानणारा फार मोठा फॉलोअर आहे. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, मी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर जे पूर्वी आजार 50 नंतर 60 नंतर होते, BP झालं, थायरॉइड झालं, हार्ट होतं, तर आता अशी परिस्थिती आलेली की वयाच्या 30 नंतर कंपनीमध्ये मी पाहतो ब्लड प्रेशर, डायबेटिक, फ्रोझन शोल्डर. तर याच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲज अ फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माणूस म्हणून एक रिलीजला एक गोळी दिली जाते, ती सर्रास विकली जाते. तिचं नाव आहे लेट्रोझोल 2.5 मिलीग्रॅम. लोकांचं असं म्हणणं आहे की ती गोळी दिली तर एक रिलीज होता, आणि जर तुम्ही मेडिकलवर जाणार ती सर्रास विकली जाते. इट इज रिक्वायर्ड प्रिस्क्रिप्शन्स, पण इंडियामध्ये तर ती फार जोरात विकली जाते. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही बघा, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन की निसर्गाहून आपण जेवढं लांब जाणार आहोत तेवढं त्याच्यामध्ये दोष तयार होणार आहेत. आता निसर्गाने काय व्यवस्था केलेली आहे की महिन्यातनं एकदा 1 ओवम रिलीज झालं पाहिजे, आणि तेवढे मोजून ओवम आईच्या पोटात असताना दिले जातात. आता ह्या ज्या काही गोळ्या सर्रास बाहेर विकल्या जातात किंवा डॉक्टर्ससुद्धा लिहितात, कित्येकदा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर त्या स्त्रीला आम्हाला सांगावं लागतं की काहीही आत उरलेलं नाही आहे, कारण की एका ओवमला जन्माला द्यायला बरेचसे ओवम्स खर्ची पडतात ते प्रत्येक महिन्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही एका महिन्यामध्ये 4-4, 5-5 ओवम त्या स्त्रीचे काढता ती गोळी देऊन, तर उरणार कसं आहे काही पण, राईट? मग तुम्ही जर का ठरवलं की मी वर्षभराचं धान्य भरलं आहे, पण मी ना बाहेरच्या 4-5 लोकांना बोलवणार आणि रोज खाऊ घालणार, तर ते पुरणार आहे का वर्षभर धान्य? तसं बिचारा निसर्गाने काय उपाययोजना केली की बाबा 45पर्यंत या स्त्रीची पाळी चालू राहणार आहे, राईट? तोपर्यंतचं तुला धान्य देऊन पाठवते, ओवम्स देऊन पाठवते, त्याच्यामध्ये कधीतरी बाळ होऊन जाऊ दे. तर तुम्ही ते आधीच वापरून टाकले तर उपयोगच काही राहत नाही. त्यामुळे अशा गोष्टी खरं बिलकुलच विदाऊट प्रिस्क्रिप्शन बाहेर नसल्या पाहिजेत. ह्याच्याकरता खरं लॉज आहेत, आणि आय होप की त्याला अजून सुधारणा होतील. आणि दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे लोकांमध्येही जागृती आणणं की जबरदस्ती बाळाला जन्म घालणं हे करेक्ट नाही. तुमच्याकडे जर का स्वास्थ्य नाही आहे तर ते तुम्ही बाळापर्यंत कसं देणार आहात? माझ्याकडे खूप एक युनिक केस आलेली. त्या म्हणजे बाबांकडे ट्रीटमेंटला आल्या होत्या. बाबांनी त्यांना समजावलं की तुम्ही IVF वगैरे काही करू नका आणि तुम्ही प्लीज नैसर्गिक वेनी प्रयत्न करा.
त्यांना असं झालेलं की मी आता ऑलरेडी 40ची झाले, तर आता कसं काय सगळं होणार, म्हणून आपल्याकडे काही 2-4 महिने ट्रीटमेंट केली, नंतर IVF केलं. तर त्यांना मुलगी जी झाली त्या IVF थ्रू तिला ओव्हरीज नव्हत्या, फक्त गर्भाशय होतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलीला आमच्याकडे ट्रीटमेंटला आणलंच होतं. तर व्यवस्थित निदान तिची ग्रोथ व्हावी म्हणून त्यांनी ते ट्रीटमेंटला तिला आणलं. तर ती नॅचरली माझ्या अंडर आली. तिचं पण 20व्या-22व्या वर्षी आत्ता लग्न झालं. आता तिला गर्भधारणा कशी होणार, म्हणून आता ते काय विचार करतात की हिला तर IVF करणं भागच आहे. त्यामुळे तिला आता सरोगेट मदर सांगितलं आहे की तुमचं गर्भाशय नीट डेव्हलप झालेलं नाही. आता ती IVFची पाळी आली त्या जनरेशनवरती, आता यांच्यावरती सरोगसीची पाळी आली. आणि सरोगसीतनं आता जे बाळ तयार होणार ते पुढे कसं होणार ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण जेवढी कमी वीर्याची ताकद त्या मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत तेवढी कमी त्यांना शक्ती राहणार आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ही जनजागृती म्हणजे बाबांनी आम्हाला सांगितलंच काय, ते पुस्तक बाहेर आणण्याचं काय गरज होती. किंवा तुम्ही पाहिलं, जसं तुम्ही फार्मसीतले आहात, तुम्ही बघाल आमच्याकडे औषधं खूप कमी आहेत. आमच्याकडे स्वस्थ माणसाला स्वस्थ ठेवण्याकरताच्या गोष्टी जास्त आहेत. बाळ जन्माला आलं तर तो स्वस्थ कसा राहील त्याच्या गोष्टी आपल्याकडे जास्त आहेत. तर या गोष्टीचं पालन आम्हाला बाबांनी जास्त करायला सांगितलं. त्यामुळे आपल्याला ही जनजागृतीच आणणं गरजेचं आहे. आता एवढा मोठा कार्यक्रम आपण का करतो आहोत, केवढे व्हॉलेंटियर्स, आमचे संतुलनचे, सकाळचे, केवढा हा मोठा आपण सोहळा करतोय. तो फक्त आपलं काहीतरी 40 वर्ष झाले तेवढ्या करता नाही, पण ही जी अवेअरनेसची धुरा आज बाबांनी हातात दिलेली आहे ही पुढे नेण्याकरता. आणि म्हणूनच मी सारखी आवाहन करते की ही गोष्ट पुढे पर्कोलेट करणं खूप गरजेचं आहे की नैसर्गिकरित्या आपण या गोष्टी पुढे नाही नेल्या. आता आपलं मनुष्याचं खरं नाही आहे काही. तुम्ही बाकीचे मोठे मोठे देश बघा जिथे आत्ता डेव्हलपमेंट झालेली आहे, मुलं होत नाहीत त्या लोकांना, आणि मानसिकता अशी झाली की फरक पण पडत नाही आहे. त्यामुळे बाहेरचे इमिग्रंट्स येऊन कामं करतात, ते उद्या ते देश घेऊन टाकणार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. फ्रान्ससारखं प्रगत देश, जर्मनीसारखं प्रगत देश, स्वतःची लोकं नाही देश चालवायला, ही का आपल्याला परिस्थिती करायची आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला समजावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही फार्मसीतले आहात, प्लीज काहीतरी प्रमोटिव्ह आयडियाज, चांगले नियम वगैरे येण्याकरता कशा तुमच्या सगळ्या संस्थां थ्रू मदत होऊ शकेल ते नक्की बघा. नमस्कार मॅडम, एक प्रश्न विचारायचा होता की आपण जे सगळं अन्नपदार्थामधून जे केमिकल वगैरे सगळं जातं त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका होतो, पण मला एक विचारायचं होतं की लहान मुलं जी आहेत जे 5-6 वर्षाचे, त्या मुलांना पण ब्लड कॅन्सर झालेलं आहे, तर त्याचं मग कशामुळे होतं तो? बघा कसं आहे की आपण सुरुवात कुठून केली ते आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण गर्भसंस्कार म्हणतोय ना. तर त्या मुलाला आपण जेव्हा आपलं जिनेटिक्स दिलं आहे तेव्हाची काय परिस्थिती होती, आपण काय खाल्लेलं त्या 6-7 महिन्यांमध्ये वगैरे, त्या सगळ्याचा खूप फरक पडतो. आता माझ्याकडे आत्ता एक यंग कपल आलं होतं, त्यांनी मला विचारलं की आम्ही सिगरेट पित होतो 1.5 महिन्यापूर्वीपर्यंत, तर त्याचा काय बाळावरती इफेक्ट होईल. तर मी म्हटलं सिगरेट पित होता तर प्लीज पंचकर्म करा आणि 6 महिने गर्भधारणेकरता प्रयत्न करू. मग 6 महिने तर थांबणं फार अवघड आहे. आता तुम्हाला माहिती नाही, पॅसिव्ह स्मोकिंग होतं, बाहेर एवढं सगळं पोल्युशन चाललेलं आहे, ते आपल्या शरीरातनं आत जातं. तर कुठल्या व्यक्तीचं कुठलं पार्ट वीक आहे की जिथे जाऊन ते अफेक्ट करू शकेल ते आपल्याला माहिती नसतं. म्हणूनच बीजशुद्धी महत्त्वाची, म्हणूनच गर्भसंस्कार महत्त्वाचे की न माहिती असलेली गोष्ट मी जेव्हा बाळाला देणार आहे तर त्यातल्या त्यात चांगली जावी, हा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. त्यामुळे हे सगळं खरोखरीच प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्यातही कधीतरी वेळ चुकते, काहीतरी वातावरणातल्या चुका असतात. तुम्ही जर का इथून पुढे गेला तर तिथे एक मोठा चार्ट म्हणून लावलेला आहे की गर्भधारणा होत असताना कसला कसला फरक पडतो. आता आपल्याकडे पौर्णिमा अमावस्या खूप महत्त्वाची समजली जाते. आपल्याकडे काय म्हणतात, हे सगळे जुने विचार आहेत, काही त्याच्याने फरक पडत नाही, सगळे दिवस चांगले असतात. तसं नसतं, निसर्गाची एनर्जी कमी जास्त होत असते ना. तो सूर्य जेव्हा किती प्रकाश देतो आहे त्याच्याने त्या निसर्गामध्ये येणारी एनर्जी बदलते ना, म्हणून त्या दिवसांना कमी जास्त महत्त्व आहे. म्हणून आपल्याकडे पंचांगात सांगितलेलं की चांगला दिवस, वाईट दिवस, अग्नी पृथ्वीवर आहे नाही आहे वगैरे. तर तुम्ही जर का जेवताना म्हणलं की मला भूक नसली तरी मी खाऊन घेणार आहे कारण मी नंतर ऑफिसमध्ये, तर तुमचं शरीर पचवेल का त्याला? त्यामुळे तुमच्या हिशोबाने निसर्ग चालत नसतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे न कळत चुका घडतात. त्यामुळे जेवढं अवेअरफुली आपण काम करू तेवढ्या चुका कमी होतात, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नमस्कार मॅडम, मी नमस्कार. वंदना.
मला असं सांगायचं आहे, पूर्वीच्या स्त्रिया 10-10 बाळंतपणं व्हायची आणि अगदी छान राहायची, आणि आता मात्र नुसतं सिझेरियनचे इतके प्रकार चालू झालेत. म्हणजे आणि त्यांना असं सांगण्यात येतं की बाळाने पोटात शीज केलं, नाळच गुंडाळली, असे जे प्रकार आहेत ते खरेच असतात का? कारण की मलाही तो अनुभव आलेला आहे. कारण मला सगळं व्यवस्थित होतं पहिलं बाळंतपणात, पण विनाकारण मला असं सांगण्यात आलं की आत बाळाने शी केली तर तुम्हाला सिझेरियन करावं लागेल. पण पहिलं असतं आणि आपण असं म्हणतं की बाबा पहिलं आहे, काही व्हायला नको तिला किंवा मला, जे काही असेल. पण घाबरवण्यात येतं आणि आपल्याला तो डिसिजन घेण्यात भाग पाडण्यात येतं. मग नंतर वाटतं की आपण हे चुकीचं डिसिजन घेतलं. डॉक्टरांनी आजकाल असं करायला नाही पाहिजे, पण मला ते माझ्यावर ते प्रसंग झालाय म्हणून मला कुठंतरी खटकतं किंवा हे खरंच असतं का असं की नाळच गुंडाळी. मग पहिल्याच्या 10-10 बाळंतपणं काय उगीच असंच व्हायच्या का? दाई घरी येऊन करून जायच्या? नाही, मला मान्य आहे. बघा कसं आहे, आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे की जे काही बाहेर आपल्याला ज्ञान दिलं जात आहे सध्याचा आधुनिक, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे. तुम्ही बाहेर बघितलं तर जेव्हापासून आपल्याला सांगायला लागले की आयोडीन गरजेचं आहे थायरॉईडचे फंक्शन करता, थायरॉईडचे पेशंट वाढलेत की कमी झालेत? स्वतःला प्रामाणिक उत्तर द्या. जेव्हापासून तुम्हाला सांगायला लागलं की दर महिन्यामध्ये तुम्हाला चेकअपला जायची गरज आहे, तुम्हाला हे ते आम्ही खायला देणार, बाळाचं आणि आईचं स्वास्थ्य नीट ठेवणार, हे जेव्हापासून सांगायला लागले तेव्हापासून दोष वाढले आहेत गर्भावस्थेत का कमी झाले आहेत? वाढलेले आहेत, राईट. म्हणजे काय आहे की तुम्हाला एकतर मनामध्ये एक शंका टाकली जाते पहिल्या दिवशी जात आहे तेव्हा की काहीतरी चुकणार आहे या गर्भारपणामध्ये, म्हणून सोनोग्राफी करून घ्या. आपल्याला कळत नाही हा जो विचार आपल्या मेंदूमध्ये जातो ना की माझ्या बाळाबरोबर सगळं नीट आहे का बाबा, जाऊन तपासणी करून येऊ दे, की बिघाड सुरुवात होते. आपली मानसिकता जी आहे, आपली जी आध्यात्मिकता आहे, ही आपल्या शरीरातल्या आतल्या स्वास्थ्याला अफेक्ट करते. हे अगदी 100% प्रूव्हन सत्य आहे. 50 वर्षापूर्वी यालाही खारीज केलं असतं की नाही असं काही नसतं, फक्त शारीरिक स्वास्थ्यच महत्त्वाचं आहे, तसं नाही आहे आजच्या काळामध्ये. आधुनिक शास्त्राने पण मानलेलं आहे. त्यामुळे आपण सोनोग्राफी करतो तेव्हा कुठली स्त्री असते ती कशा याने जाते, सगळं नीट होईल ना, सगळं नीट आहे ना, हेच बघायला जाते. पहिले कळत होतं का काहीतरी? त्यामुळे शरीर कसं आहे, काहीतरी चुकायला लागलं तर त्याच्याकडे सुधरवायचे पण मार्ग असतात. ते सुधरण्याच्या पूर्वीच आपण ती चूक धरून त्याला मध्येच सुधरवायला घेतो, त्याच्यातनं चुका एक तर तयार होतात. त्यामुळे फार जास्त सोनोग्राफीज वगैरेच्या मागे पहिली गोष्ट पडू नये. ऑटिस्टिक मुलं इतकी जन्माला येतात ते आत्ता, त्याचं कारण म्हणतात की आम्हाला काही माहिती नाही आहे आणि सोनोग्राफी वगैरेची किंवा हे जे काही जे चेकअप्स चालले त्याचे काही संबंध नाही आहे, माहिती नाही पण ते कशात नाही येते. पण जेवढी तपासण्या करतात तेवढी ऑटिस्टिक मुलं वाढतात हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे जेवढ्या तपासण्या असतील त्या कमीत कमी ठेवाव्या. व्यायाम, आपल्या दिनचर्या सगळी व्यवस्थित ठेवावी. प्रत्येक गर्भवती स्त्रीने पॉझिटिव्हिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि नाळ कशी असते माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? सॉफ्ट अगदी असते, मग तुम्ही अशी धरली की गुळगुळीत असते ती नाळ. तुम्ही बाहेर आल्यावरती स्वतःच्या गळ्याला फाशी लावण्याचा प्रयत्न करा, कोणालाही काही होणार नाही, कारण की ती इतकी सॉफ्ट असते. अशी प्रेमाने धरते अहो ती. एवढीशी जागा, तिथे ते बाळ गटांगळ्या घेत असतं, तिथेच ती रश्शी ती फिरते की मानेजवळ जाते, 2-3 वेळे घेते, परत सुटते, परत घेते, परत सुटते, असं होत राहतं. पहिलेच्या काळामध्ये 2-2, 3-3 वेळे असलेले सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होत असताना काही वेळ लागत नाही, बाळाचं डोकं धरायचं असतं, लगेच ती नाळ उघडून टाकता येते. त्याच्याने कुठेही बाळाला श्वास नाही घेता येते असं नाही. पहिला प्रश्न हा विचारा, बाळ पोटात श्वास घेत आहे का? बाळ पाण्यात आहे, बाळ श्वास घेत नाही आहे, त्यामुळे शी केली, शू केली, काय होतं आहे त्याने? बाहेर आलं की तुम्ही नाक, घसा आतपर्यंत सगळं स्वच्छ करता. आजची लोक करतात असं नाही. आयुर्वेदाच्या शास्त्रांमध्ये, स्क्रिप्चर्समध्ये 5-7 हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे की बाळ जन्माला आला की घशापर्यंत सगळं स्वच्छ करून आणा, नाक स्वच्छ करा, कान स्वच्छ करा, डोळे स्वच्छ करा, त्याच्यानंतर तो श्वास घ्यायला सुरू करतो. अहो बाळ रडलं की काय होतं? रडलं म्हणजे काय झालं? श्वास घेतला. तर श्वास घेतात असला तर तो नाळ गुंडाळून त्याला श्वास नाही घेता येणार. म्हणजे आपण विचारच करत नाही. जेव्हा समोरचा आपल्याला काहीतरी सांगतो इलॉजिकल, आपण लगेच घाबरून अरे बापरे बाळाच्या मानेच्या भोवती वेडे पडलेत. त्यांनी हे म्हणायला पाहिजे की अहो माझ्या आधीच्या डॉक्टरने मला शिकवलेलं नाही की नॉर्मल डिलिव्हरी होत असली तर ती मी नाळ कशी काढू, तर मी ते करू शकणार नाही, त्यामुळे ही माझी कमतरता आहे, त्यामुळे मला तुमचं पोट कापून बाळ बाहेर काढू द्या.
ही स्वीकृती न देता ते तुम्हाला म्हणतात की तुमच्या बाळाला काहीतरी होऊन जाईल त्यामुळे बाळ बाहेर काढू द्या. आता काय आहे, जेव्हा आपली पहिली पिढी चूक करते पुढच्या पिढीला दुःख भोगावे लागतात. त्यामुळे आत्ताचा हा काळ आहे की जिथे त्रास होतो आहे, पण मिडवाईफरी ही परत भारतात येते आहे. भारतामध्ये 3 ते 4 आत्ता मोठे मोठे केंद्र उघडले आहेत की जिथे नॅचरल डिलिव्हरी करता तुम्हाला भरती होता येतं. आणि माझी पुढची पिढी जर का आम्हाला जॉईन झाली तर मी तुम्हाला प्रॉमिस करू इच्छिते की तसं केंद्र तुम्हाला देण्याचा प्रयत्न संतुलनसुद्धा नक्की करेल की तुमचं अगदी पहिल्या दिवसापासून गर्भधारणेचं तयारीचा विचार मनात आल्यापासून बाळ होण्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण सपोर्ट आम्ही देऊ. आत्ता तर ट्रान्झिशन मोड आहे त्याच्यामध्ये आम्ही देऊ नाही शकत आहे कारण की संतुलनमध्ये खूप गोष्टी बाबांनी केलेल्या आहेत. पण त्याच्याकरता आम्ही वेगळा विभाग पुढे जाऊन नक्की काढू. पण स्वतःच्यावरती निसर्गावरती थोडा विश्वास ठेवा आणि घाबरून जाऊ नका प्रत्येक गोष्ट झाल्यावरती. कुठलाही डॉक्टर देव नाही आहे. जेव्हा कोणी मला म्हणतं की आयुर्वेदावरती आमचा विश्वास आहे, तसं नसतं. विश्वास तुटायला 1 सेकंद लागतो. ज्या क्षणी आपल्याला वाटतं की मला मदत नाही झाली त्या व्यक्तीवरून त्या शास्त्रावरून आपला विश्वास जातो. त्यामुळे विश्वास नसतो, जगावं लागतं त्या गोष्टीला. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती विश्वास अविश्वास करण्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवा, निसर्गावरती विश्वास ठेवा की निसर्गाने मला जर का दिलं आहे आणि 5000 वर्षापूर्वी माझे कोणीतरी बंधू भगिनी जन्माला आले तर माझ्याच बाळामध्ये असं कुठलं सोनं लागलं की त्याला बाहेर जन्माला नाही येता येणार आहे डॉक्टरच्या सपोर्टशिवाय. माझी एक पेशंट होती, ती गावी गेली डिलिव्हरीला. तिला तारीख दिली होती 30 डिसेंबर. डॉक्टरांनी 26 डिसेंबरला तिला चेक केलं. म्हणले बाळाची पोझिशन चुकलेली आहे, 26, 23, 30, 31पर्यंत काही डिलिव्हरी व्हायची नाही, तर आपण सिझेरियन करून टाकू. त्या मुलीला सिझेरियन करायचं नव्हतं. ती घाबरली. फॉर्च्युनेटली वय कमी होतं ना, त्यामुळे भीती फार होती मनामध्ये. शी वॉज ओनली 19-20 इयर्स ओल्ड. म्हणून घाबरली आणि स्वतःच्या आईकडे निघून गेली. ती म्हणे मला सर्जरी करायची नाही, मला इंजेक्शन घ्यायचं नाही. ती घरी गेली. तिची डिलिव्हरी किती तारखेला झाली असेल नॉर्मल, कॅन यू इमॅजिन? 30 तारीख दिलेली. किती तारखेला डिलिव्हरी झाली असेल 30 डिसेंबरची? जानेवारीत वगैरे गेली असेल, जानेवारी महिन्यात गेली असेल बहुतेक. 6 फेब्रुवारीला डिलिव्हरी झाली तिची. हा निसर्गावरचा विश्वास की मला गर्भधारणा झाली आहे तर मला जेव्हा डिलिव्हरी होईल देव करेल तेव्हा मी होऊ देईन. तर हा सुद्धा एक विश्वासाचा प्रकार असतो. त्यामुळे 6 फेब्रुवारीला घरी त्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी झाली. मी असं नाही म्हणत तुम्ही घरी बसून राहा. दोष असू शकतो कारण की तुम्ही कदाचित प्रयत्न केले नसतील नीट गर्भधारणेच्या वेळी, चुका काही झाल्या असतील. त्यामुळे जे काही चुका असतील ते आपल्याला सुधरवाव्या लागतात. पण प्रत्येक गोष्ट चुकीची आहे असा विचार करू नका असं मला वाटतं. आणखीन एक प्रश्न आहे. मला वाटतं आपण आता थांबूया. 2 वाजलेत. तुम्हालाही सगळ्यांना जायला पाहिजे एक्झिबिशनला. पण आपण सगळे कारल्याला नक्की या. बघण्यासारखी जागा आहे. ॲज अ टुरिस्ट आला तरी हरकत नाही. तुमचे ग्रुप्स घेऊन या, मित्रमैत्रिणींचे, नातेवाईकांचे. तर आपण तिथे नक्की व्यवस्था करू जागा बघण्याची. तर नक्की या सगळ्यांनी. हां, मला PCODचा प्रॉब्लेम आहे, तर मी ट्रीटमेंट घेते डॉक्टरकडे. आता माझं प्लॅनिंग चालू आहे बेबीसाठी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुला पिरियड्समध्ये त्रास होत नाही, पोट दुखत नाही, कंबर दुखत नाही, तर ओव्ह्युलेशन होत नाही, तर तुला बेबी व्हायला प्रॉब्लेम आहे. तर असं काही असतं का? तर तुला बेबी व्हायला प्रॉब्लेम होईल, ओव्ह्युलेशन होत नाही. नाही नाही, ओव्ह्युलेशन होत नसलं तर बाळ होतच नाही. तर पण त्यांचं म्हणणं आहे की कंबर आणि पोट दुखत नाही त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही असं. तुम्ही प्लीज दुसरा डॉक्टर निवडा, एवढाच मी सल्ला तुम्हाला देईन. की बेसिक गोष्ट आहे, निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पेन वगैरे होत नसतं. वाताचा दोष असला तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की पेन होतं, मग तो वाताचा दोष आपल्याला काढावा लागतो. त्यामुळे जसं डोळे झपकवताना दुखत नाहीत, राईट, आपण सकाळी शौचाला जातो दुखत नाही, दुखलं की आपण डॉक्टरकडे पळतो की नाही, तर ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे पाळी आली कधी गेली कधी ते कळण्याची गरज नसते अदर दॅन ब्लिडिंग. त्यामुळे कंबर दुखणं, पोट दुखणं असह्य हे चांगलं नसतं. म्हणजे क्रॅम्प्स जाणवलं कोणाला तरी तर गोष्ट वेगळी, पण हे अगदी चुकीचा सल्ला दिला जातोय. थँक्यू.